कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या आईला क्राईम ब्रांचनं अटक केलेली आहे। शिवानी अग्रवालला पुणे क्राईम ब्रांचनं बेड्या ठोकलेल्या आहेत। मुलाच्या रक्ताचे नमुने नष्ट करण्यात विशाल अग्रवालची मदत केल्याचा शिवानीवरती आरोप आहे। अपघात प्रकरणामध्ये ही आता 6वी अटक आहे। अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहामध्ये आहे। त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत आणि आता आई देखील पोलीस लॉकअपमध्ये गेलेली आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी थेट पुण्यामधून आपल्या सोबत आहेत। मंदार, शिवानी अग्रवाल यांनाही अटक झालेली आहे। आता ही या प्रकरणातली 6वी अटक। नेमकी काय गुन्हे आहेत शिवानी अग्रवाल यांच्यावरती? शिवानी अग्रवाल यांनी त्यांचा अल्पवयीन मुलगा दारू पिलेला आहे हे लपवण्यासाठी भूमिका निभावली किंवा ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना हाताशी धरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावरती आहे। सगळ्यांना ठाऊक आहे की या अल्पवयीन मुलांनी अपघात करून दोघांचा जीव घेतला आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। त्या ठिकाणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनूल यांनी या मुलाचे रक्ताचे नमुने बदलायचं ठरवलं आणि त्याऐवजी इतर व्यक्तीचे एका महिलेचे रक्ताचे नमुने देण्यात आले। इतर 2 अल्पवयीन मुलांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला। हे सगळं करण्यामध्ये या मुलाचे वडील विशाल अग्रवाल हे जसे सहभागी होते तशीच या मुलाची आई शिवानी अग्रवाल ही देखील सहभागी होती। हे पोलीस तपासामध्ये समोर आलं। त्याचबरोबर या सगळ्या कृत्यासाठी ससून रुग्णालयातील या 2 डॉक्टरांना पैसे देण्यासाठी जी काही भूमिका पार पाडायची होती, पैसे द्यायचे होते, त्यामध्ये देखील या आईचा सहभाग आढळला आणि त्यानंतर पोलिसांनी या शिवानी अग्रवालला अटक करायचं ठरवलं। मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल ही गायब झाली होती, तिच्या घरी ती नव्हती। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक शिवानी अग्रवालचा शोध घेत होतं आणि अखेर शिवानी अग्रवालला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। आज शिवानी अग्रवालला न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। याआधीच या अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा अटकेमध्ये आहेत। दुसरीकडे या अल्पवयीन मुलाची देखील आज पुणे पोलीस बाल निरीक्षण गृहामध्ये जाऊन चौकशी करणार आहेत। अमोल, निश्चित या संदर्भातले अपडेट मंदार तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।